पिंपळगावी प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 9वीच्या गटात मोरे तर 10वी गटात रेड्डी प्रथम। निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी बीपी पाटील महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेला जिल्ह्यातील जवळपास 8000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेत 9वीच्या गटात कुमारी अवनी राजेंद्र रेड्डी तर 10वीच्या गटात कुमारी तनुश्री भरत मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड व लोकमत समूहाचे उपाध्यक्ष श्री बी चांडक व मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार व गुणवत्तापूर्व शिक्षण देणाऱ्या निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या बीपी पाटील महाविद्यालय व लोकमत नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक 25 रोजी घेण्यात आलेल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे। 9वी गटात कुमारी अवनी राजेंद्र रेड्डी हिने 84 गुण तर 10वीच्या गटात कुमारी तनुश्री भरत मोरे हिने 94 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला। या दोघींनाही बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते लॅपटॉपचे वितरण करण्यात आले। तर 9वी गटात निकम स्मित महेश याने द्वितीय क्रमांक आणि अथर्व देवराम कैरमर याने तृतीय क्रमांक पटकावला। इयत्ता 10वी गटात आर्या संदीप गायकवाड हिने द्वितीय तर आरुष विलास ढगे याने तृतीय क्रमांक पटकावला। द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल तर तृतीय क्रमांकात स्टडी टेबल व खुर्ची आणि प्रशस्ती पत्रकासह सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ तात्या मोरे, सूत्रसंचालन योगिता पवार व मीनाक्षी जाधव यांनी केले। आभार श्री समीर जाधव यांनी मानले। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड म्हणाल्या की आपल्या आईवडिलांची किंमत आपल्या मनामध्ये अधोरेखित करा, उच्चस्थानी व पूज्यस्थानी करा, कारण प्रत्येक परीक्षेच्या क्षणी खंबीर साथ त्यांची असते। आपल्या आईवडीलच जिंकलात किंवा हरलात तरी मित्र व मैत्रीण म्हणून सोबत असतात आणि कुठल्याही संकटात असाल तर कवच म्हणून समोर उभे असतात। त्यामुळे खूप मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्या। ह्या कॉलेजने डॉक्टर अब्दुल कलाम यांची स्कॉलरशिप परीक्षा ज्या नियोजनबद्धरित्या आयोजित केली त्यांचे मनापासून कौतुक करावे तेवढे कमीच आहे। तर लोकमत समूहाचे बी चांडक म्हणाले की जे ज्ञान तुम्ही मिळवत आहात ते जर योग्यरित्या आत्मसात केले तर तुमच्या प्रगतीला कोणीच थांबवू शकत नाही। जेव्हा आपण ज्ञान मिळवून पुढे जात असतो तेव्हा एका विशिष्ट वयात आपल्याला आठवते की आपल्याजवळ ज्ञानाचा खजिना आहे। मग जे ध्येय आपण निश्चित केले आहे ते गाठण्यासाठी आपल्याला कोणीही रोखू शकत नाही। त्यामुळे ज्ञानाचा भांडार आपल्याजवळ असू द्या आणि ते ज्ञान वाटण्याचे काम बीपी पाटील महाविद्यालय स्पर्धात्मक परीक्षा घेऊन करत असून या महाविद्यालयाच्या प्रशासनाचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे यावेळी चांडक यांनी सांगितले। दरम्यान बीपी पाटील महाविद्यालयाचे व्यवस्थापक दिनेश अनारसे सर यांनी सांगितले की ही स्पर्धा घडवून आणण्यासाठी संस्थेचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले व जिल्ह्यात एवढी मोठी स्पर्धा परीक्षा घडवून आणली आणि त्याला जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। एवढेच नसून तर जिल्ह्याबाहेरच्या दूरवर येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या परीक्षेत सहभाग घेतला। पुढच्या वर्षी 10,000च्या पुढे विद्यार्थी या स्पर्धेत नक्की सहभाग घेतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। या मोठ्या मोठ्या शहरांमधून सुद्धा हजारोंच्या संख्येने इथे विद्यार्थी उपस्थित होते आणि हे सर्व नियोजन करताना आम्हाला संस्था संचालक तसेच पालक यांचा अपूर्व असा सहभाग आणि प्रतिसाद आम्हाला त्यांचा मिळाला, त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद देतो। आजच्या कार्यक्रमासाठी, बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी आपल्या मराठी सिनेतारका निशिगंधा वाड आणि लोकमतचे प्रमुख चांडक साहेब हेही इथे उपस्थित होते। हा अतिशय भारावलेला आणि अद्भुत असा हा सोहळा सर्व हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या साक्षीने इथे संपन्न झालेला आहे। त्याबद्दल मी सर्व मीडिया प्रतिनिधी यांचे मी खूप धन्यवाद देतो, कारण त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून या कार्यक्रमाचं अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान त्यांनी दिलंय। त्याबद्दल मी त्यांनाही परत एकदा धन्यवाद देतो। तुम्ही भविष्यामध्ये शहरी आणि ग्रामीण काहीतरी बोलले होते, काय वाढवलं? आजच्या स्पर्धेच्या बक्षिसांमध्ये आम्हाला असं जाणवलं की शहरी मुलांना जास्त बक्षिसं मिळालेली आहे। ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षांचा अनुभव नसतो आणि शहरामध्ये अगदी 5वी पासून त्या स्पर्धा परीक्षांचा सराव, नवे क्लासेस तिथे उपलब्ध आहे। त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांवर एकाच परीक्षेत दोघांनाही बसवल्यामुळे अन्याय होऊ नये अशी आमची मनात कल्पना आली आणि पुढच्या वर्षी आम्ही ग्रामीण आणि शहरी अशा 2 भागात ही परीक्षा घेऊन ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र बक्षीस ठेवणार आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना आम्ही
स्वतंत्र बक्षीस इथे ठेवणार आहोत. एकूण किती विद्यार्थ्यांना आता म्हणजे बक्षीस वितरण करणार आहे? एकूण 9वीच्या 3 विद्यार्थ्यांना आणि 10वीच्या 3 विद्यार्थ्यांना आपण बक्षिसं दिलेली आहे. त्याचबरोबर पालक उपस्थित राहावे, त्यांना पालकांना सुद्धा स्पर्धा समजावी म्हणून पालकांना सुद्धा आम्ही लकी ड्रॉचं इथे बक्षीस वितरण केलं आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना पारितोषिक नसेल मिळालं परीक्षेमध्ये, परंतु त्यांना सुद्धा लकी ड्रॉ मध्ये आम्ही 20 बक्षिसं इथे वाटप केलेली आहे आणि त्यामुळे मुलांना अतिशय मनोमन आनंद झालेला आहे. जरी आपल्याला बक्षीस नाही मिळालं पण आपल्या कुठल्या तरी मित्रांना लकी ड्रॉच्या माध्यमातून ही बक्षिसं मिळाल्याचा त्यांना आनंद आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर बघितला. यावेळी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड, लोकमत समूहाचे बीबी चांडक, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी राजे निरगुडे सर, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर, उपाध्यक्ष भास्करराव बनकर, सेक्रेटरी अविनाश देशमाने, जॉईंट सेक्रेटरी अरुण महाले, संचालिका मंगलाताई जाधव, ज्येष्ठ संचालक सोमनाथ तात्या मोरे, उद्धवराव निरगुडे, अरविंद दादा जाधव, संजय मोरे, रामराव मोरे, रमाकांत जाधव, भाऊसाहेब पाटील, लक्ष्मण खोडे, रामराव बनकर, समीर जाधव, पंढरीनाथ संधान, शांतीलाल पटेल, सुरेश निरगुडे, शुभम धाडीवाल, शांतीलाल बुरड, उत्तमराव निफाडे, ॲडव्होकेट रणजित चव्हाण, बीबी पाटील कॉलेजचे व्यवस्थापक दिनेश अनारसे, प्राचार्य प्रकाश भंडारे, उपप्राचार्य योगेश्वर शिरसाट यांच्यासह पिंपळगाव हायस्कूल, कन्या विद्यालय, चिंचखेड हायस्कूलचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व कर्मचारी वृंद मोठ्या